नमस्कार. आज आपण बनवणार आहे पत्ताकोबीची भाजी. त्यासाठी आपल्याला चना डाळ लागणार आहे. सकाळी थोडं बाउलमध्ये गरम पाणी करून चना डाळ भिजत घालायची आहे. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये थोडं तेल घालायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं आणि 2 ते 3 बारीक चिरून मिरची घालायची. त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. कांदा छान झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हळद, मिरची पावडर, धनिया पावडर टाकून मिक्स करायचं. त्यानंतर आपण भिजत घातलेली चना डाळ ही घालायची. चना डाळला छान होऊ द्यायचं. चना डाळला छान होऊ द्यायचं. त्यामध्ये मीठ घालायचं. बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी घातली आपण. छान असं मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची थोडीशी. पत्ताकोबीची भाजी स्लो गॅसवर होऊ द्यायची छान. पत्ताकोबीची भाजी जी झाली आहे त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आपण वरतून घालूया. छान अशी ही भाजी लागते. नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करा, शेअर करा माझ्या चॅनलला. थँक्यू.